तर हे गाईज, तर कालच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही की आपण परभणीपासून बासर नंतर हैदराबादला होतो. तर आता श्रीशैलमला, तर अजून आम्ही श्रीशैलमला पोहोचलेलो नाहीत. तर आता आम्ही श्रीशैलमच्या म्हणजे अलीकडं 10-20 किलोमीटर रूम वगैरे केली ती रात्री इथंच थांबलो होतो आम्ही. तर आता आम्हाला निघायचं आहे श्रीशैलमसाठी. तर सकाळचे 5 वाजलेले आहेत. तर बघू शकता इकडं बॅग वगैरे सर्व पॅक केलेली आहे आता वगैरे केली ती इथं बघू शकता. तर आता निघायचं इथून आपल्याला. तर समोर बघूयात जंगल वगैरे आहे, रोड वगैरे खूप भारी आहे. तर व्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. तर व्लॉग नक्की कंटिन्यू करा. चला असेल तुम्ही, आता आपण आहोत इथं एक आंबराड म्हणजे टायगर रिझर्व फॉरेस्ट आहे, जे की इथं रात्री 9ला जे गेट आहे ते क्लोज होतं आणि सकाळी 6 वाजता ओपन होते. त्यामुळे तुम्ही जर बाय जर रोड येत असाल श्रीशैलम तू इकडं जात असाल तर तुम्ही खालीच रूम वगैरे करा, खाली स्टे करा, कारण की इथं तुम्ही 6ला इथलचा गेट ओपन होते. तर त्यामुळं तर बघू शकता इकडं गाड्या वगैरे सर्व इथंच थांबलेल्या आहेत गेटवरती. हे इकडे या साईडला जंगल वगैरे आहे. तर गाईज बघू शकता आता आम्ही आलेलो आहेत पाताळगंगा नदी. खूप मोठी, सर्वात मोठी नदी इकडची बघू शकता. एकदम सुंदर व्ह्यू दिसत आहे इकडं. अरे मारो काढ रे रुकू गए ए तो यार तर गाईज आता आम्ही पोहोचलो श्रीशैलमला. तर बघूया इथलचं टेम्पल मंदिर इथलचं जाऊया.
तर गाईज बघू शकता फायनली आता दर्शन झालेलं आहे आपलं इथं श्रीशैलमचं. तर आता इथून निघायचं आहे आपल्याला. इथं आम्ही सकाळी 9 वाजता म्हणजे दर्शनासाठी लागलो होतो, तर जवळपास 2 घंटे लागलेले आहेत आम्हाला. तर बघूया आता कुठे जायचं आहे. तर तर गाईज आता बघू शकता फायनली आम्ही म्हणजे तिरुपतीला जाताना एक महानंदी म्हणून टेम्पल आहे तिथं आलेलो आहेत. तर मोबाईल घेऊन बसलो नाही बाहेर, कारण की मोबाईल तर कुठे अलाउड नाही बघू शकता तुम्ही. तरी पण मी जेवढं काय बाहेरचं जेवढं एक्सप्लोअर करायचं आहे तेवढं मी करत राहील. तर चला. तर गाईज बघितलं असेल तुम्ही इथलचं हे मंदिर. तर मंदिर तर खूप सुंदर आहे, पण काय करणार आपल्याला मोबाईलच तिथं अलाउड नाही आहे, त्यामुळे मी पूर्ण दाखवू शकत नाही आहे. तर चला मग इथून आम्ही डायरेक्ट निघत आहोत तिरुपतीसाठी. आता बघूया डायरेक्ट नॉनस्टॉप आपल्याला तिरुपतीला जायचं आहे. तर किती 5-6 घंटे लागतील. तर चला मग बघूया. तर गाईज आता बघू शकता आपण दर्शनाच्या पास लाईनमध्ये लागलेलो आहे. बघू शकता इकडं गर्दी. आपल्याला पास भेटेल का नाही काही सांगता येत नाही. तर बघूया शेवटपर्यंत बघूया. आता भेटलं तर ठीक आहे, नाही तर मग असं दर्शन लाईनमध्ये लागून दर्शन करावं लागेल. तर चला मग ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज बघू शकता ही फ्री पासची लाईन आहे सर्व इकडची. तर 2 वाजता इथलचा काउंटर ओपन होत आहे. लाईन बघू शकता गाईज. गाईज बघू शकता इथं सर्व दर्शनम टोकन काउंटर्स. तर चला जाऊया आपण, भेटते का नाही आपल्याला. आता फायनल तिकीट भेटलेले. तर आता 2 वाजलेले आहेत, म्हणजे 2ला काउंटर खुलते इथं. तर अर्धा 1 घंट्यात जवळपास तिकीट भेटून जाईल तुम्हाला इथं आल्याच्या नंतर. तर बघूया आता इथं खाली रूम करायची का नाही तर वरी जायचे, कारण की आज रात्री 8 वाजताच तिकीट आहे. मी तुम्हाला तिकीट दाखवतो एकदा. तिकीट बघू शकता. फक्त तुमचं आधार कार्ड लागेल इथं. आधार कार्ड झेरॉक्स वगैरे फोटो दाखवला तरी चालते. हे बघू शकता 6 तारखेचा 8 PM रात्रीचं दर्शनचा पास आहे हा. तर बघूया मग आता कुठं जायचं काय नाही. तर हे गाईज गुड मॉर्निंग फ्रॉम तिरुपती. तर रात्री बघितलं असेल तुम्ही की आम्ही 2 वाजता इथं फ्री पास म्हणजे ज्या गाईडण्यासाठी आलो होतो इथं. तर 1 घंटा जवळपास आम्हाला तिकीट भेटले होते.
तर तिकीट वगैरे घेऊन आम्ही तिथंच बाजूला हॉल वगैरे होता, जे की पाठीमागं बघू शकता त्या रूमा वगैरे आहेत. तर तिथं त्या फ्री रूमा वगैरे होत्या, पण त्या रूमा अवेलेबल नव्हत्या. तर त्याची बुकिंग 1 मंथ पहिलेच करावं लागते, 1 महिन्या पहिलेच करावं लागते. खाली जे हॉल वगैरे होते तिथंच आम्ही फ्रेश वगैरे झालो. तिथं टॉयलेट वगैरे एकदम क्लिनिंग ते होते, त्यामुळं आम्ही तिथंच फ्रेश वगैरे झालो. तर आत्ता वाजले 6. तर आत्ता आम्हाला जायचं आहे तिरुपतीमध्ये. इथलचं गोविंदराज जे मंदिर आहे त्याचं दर्शन करण्यासाठी जायचं आहे आम्हाला. तर सगळे फ्रेश होऊन आता निघणार आहोत तिकडे जाण्यासाठी. तर चला मग व्लॉग कंटिन्यू करा. तर जे कोणी चॅनलवर नवीन आला असेल आपल्या, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया. तर गाईज आता बघू शकता आपण आलेलो इथं तिरुपतीमध्ये, इथं गोविंदराज टेम्पल जवळ. तर दाखवतो तुम्हाला. इथलचं टेम्पल खूप सुंदर आहे. तर मोबाईल त्यामध्ये अलाउड नाही आहे, तर तुम्हाला माहिती आहे. तर जेवढं बाहेरून एक्सप्लोर करता येईल तेवढं करेल मी. तर चला तुम्हाला दाखवतो आता.